आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 5 ऑगस्ट मुंबई ते दानापूर दरम्यान एकमार्गी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे। मनमाडसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। नाशिकच्या मनमाड परिसरात मका पिकावर लष्करी अळी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने महागडी औषधी फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मालेगावात पोलीस ॲक्शन मोडवर आले असून चोरीच्या 13 बाईकसह 6 संशयितांना अटक केली। मटका खेळण्यासाठी दुचाकी गहाण ठेवणाऱ्या मटका किंगच्या ताब्यातून तब्बल 51 दुचाकी हस्तगत केल्या व मोबाईल स्नॅचिंग टोळीचाही पर्दाफाश करून 4 संशयितांना ताब्यात घेत 24 मोबाईल जप्त केले। सटाण्यातील धक्कादायक अपघात। रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार थेट अवजड टँकर खाली गेल्याची धक्कादायक घटना सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्गावर घडली। सुदैवाने दुचाकीस्वार बाजूला फेकला गेल्याने बचावला। अपघातग्रस्त दुचाकी टँकर पुढच्या भागात अडकून गेली होती। दुचाकी बाहेर काढतानाचे व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। सदाबहार गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गार्गी ऑर्केस्ट्रा ग्रुप व NRMU कारखाना शाखेच्या संयुक्त विद्यमाने वो जब याद आए बहुत याद आए या संगीतमय कार्यक्रमाद्वारे संगीतमय आदरांजली वाहण्यात आली। शहरातील गायकांनी आपल्या सुरेल आवाजातून रफी साहेबांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले। दिंडोरीच्या निळवंडी येथे पोलीस व शेतकरी कुटुंबाचा झटापट झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। बँकेकडून घेतलेले कर्ज वन टाइम सेटलमेंट करूनही फेडले असतानाही बँकेने वरिष्ठ कार्यालयाला चुकीची माहिती पुरवून जमीन परस्पर विक्री केली। या जमिनीचा ताबा घेण्यासाठी बँकेचे अधिकारी व पोलीस गेले असता यावेळी पोलिसांनी झटापट केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे। नांदगावमध्ये मुख्य बाजारपेठेत 2 वळूंची झुंज जुंपल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली। सुमारे तासभर या वळूंनी हैदोस घालत भाजीपाला इतर दुकानांसह दुचाकीचे नुकसान केले। सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही। मात्र घटनेवरून मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेत उभ्या राहत असलेल्या समृद्धी महिला उद्योग समूहाचे काम प्रगतीपथावर सुरू असून या ठिकाणी भव्य अशा शेडच्या निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले। लवकरच समृद्धी उद्योग समूहाकडून महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा आशावाद सौ कांदे यांनी व्यक्त केला। मनमाडमध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये, पात्रता 12वी पास नापास, सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 9823 25 53 55 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।